आतमध्ये बरेच गोष्टी दिसत आहेत जे दारू विकण्यासाठी पिशव्या वापरले जायच्या ते पिशव्या देखील या ठिकाणी आहेत। मुख्यमंत्री साहेब नुसते आदेश देतात, आदेश देऊन ते विसरून जातात। दादांच्या बाबतीत सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की आम्ही हे करू ते करू। दादांच्या बाबतीत तसं काय झालंय का? आधी जे काय तुम्ही भ्रष्टाचाराचे पैसे खाल्लेत, हफ्ता खाल्लाय, त्याच्याबद्दल या पोलिसांबद्दल काय करणार? अशा पद्धतीने 20 रुपयाला एक फुगा दिला जातो आणि ह्याच्यातच दारू पिल्यामुळे हे लोक मृत्युमुखी पडलेले आहेत। करून टाका ना CPवर कारवाई। आहे का हिंमत या सरकारमध्ये एखाद्या अधिकाऱ्यावर कारवाई करायची? आता रोहित पवार या ठिकाणी पोहोचल्यानंतर आपण बघतोय त्यांनी जो हा शेड आहे जिथे ही दारू विकली जात होती, ते दारूचा अड्डा संपूर्ण तोडलं जातंय। रोहित दादा पवार या ठिकाणी हडपसर परिसरात पांढरेमळा पोहोचलेले। दादा, तुम्ही कुटुंबियांची भेट घेतली, काय म्हणणं आहे त्यांचं? एक दादर परिवार जो आहे त्यांना मी आत्ता भेटलेलो आहे आणि त्यांचं असं मत आलं की आमचे वडील, म्हणजे ती मुलगी होती, की आमचे वडील नेहमी दारू पिऊन यायचे आणि त्यात कधी कधी पोटाचा त्रास त्यांना त्या ठिकाणी होत होता आणि त्याच्यामध्ये यंदा म्हणजे घरी कुणी नसताना मुलीला फोन केला, ते आले, पण यंदा त्रास खूपच जास्त झाला आणि हे जे काही फुग्यात दारू जी विकली जाते सहजपणे कुठेही मिळते, ती स्कूटीवर नाहीतर एखाद्या मोठ्या मारुतीच्या गाडीमध्ये बिना नंबरची गाडी आली म्हणजे ह्यात दारू आहे हे दारू पिणाऱ्यांना माहीत होतं। आता पोलीस त्या पद्धतीने आणि त्याचबरोबर त्यांचं असंही मत आलं की पूर्वी म्हणजे काही वर्षांपूर्वी पोलीस हे गाडी घेऊन फिरायचे रात्रीच्या वेळेस। आत्ता गेल्या 1.5-2 वर्षामध्ये पोलीस कुठेच फिरत नाही आणि असं पोलिसाचं कुठेतरी दुर्लक्ष असल्यामुळेच ही घटना घडली असावी असं त्यांचं मत। दादा, इथं काही लोकांना आम्ही बोललो तेव्हा त्यांचं म्हणणं आहे की दारूची जी म्हणजे अड्डा आहे तो महागाचा आहे, तिथं पोलीस येतात पण कारवाई करत नाही, तक्रारी देऊन सुद्धा नाही। आता त्या अड्ड्यावर आम्ही सर्वजण चाललेलो आहे आणि तिथं असणाऱ्या लोकांशी बोलून ते काय म्हणतात हे जरा समजून घेतो। पण त्यांचा असा आरोप आहे की पोलीस येतात, काहीतरी त्यांना दिलं जातं आणि त्याच्यानंतर ते कारवाई तात्पुरती करतात। नाही, हफ्ता वसुली तर चालूच आहे ना। त्यातले काही व्हिडिओ मी टाकलेले आहेत स्वतः। हफ्ता वसुली पोलिसांकडनं मोठ्या प्रमाणात केली जाते, म्हणून पूर्वी ज्या काही पोलिसाच्या गाड्या इथं येऊन गस्त घातली जात होती, आता दुर्दैवाने तशा काही गोष्टी होत नाही। मग कुठंतरी पोलीस सुद्धा याच्यामध्ये आहेत आणि 18 सामान्य लोकांचा, गरिबाचा जो मृत्यू झाला त्याला पूर्णपणे पोलीस प्रशासन जबाबदार आहे। मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले थेट कारवाईचे, कडक कारवाईचे। आता मुख्यमंत्री साहेब नुसते आदेश देतात, आदेश देऊन ते विसरून जातात। दादांच्या बाबतीत सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की आम्ही हे करू ते करू। दादांच्या बाबतीत तसं काय झालंय का? आता जर तुम्ही बघितलं तर आता किती वाजलेत? आता वाजलेत 1:30 आणि माझ्यासमोरच आणि तुमच्यासमोरच एक व्यक्ती दारूच्या प्रभावामध्ये या ठिकाणी आलं। म्हणजे ही दिवसाची परिस्थिती असेल तर रात्री काय होत असेल? म्हणजे पोलिसांची जबाबदारी होती, माहिती असून सुद्धा कारवाई होत नाही। माहिती होती आणि त्यातून पैसे खाल्लेत पोलिसांनी आणि म्हणून ही दुर्घटना तिथं घडलेली आहे असं आमचं मत। सगळेच पोलीस चुकीचे आहेत असं आमचं मत नाही, पण ठराविक पोलीस अधिकारी अशा पद्धतीने हफ्ता वसुली करत असल्यामुळे मृत्यू जर आपण बघितला ज्या वस्तीमध्ये आहे गरिबाचाच होतो ना। अर्थात रोहित पवार या ठिकाणी आहेत। आणि दादा, तुम्ही आता कुठं चालला? जिथं दारू विकली जाते तिथं या फुगेमाळा जे पांढरेवाडी जी आहे त्या ठिकाणी जी दारूचा अड्डा आहे तिथं स्वतः आमदार रोहित पवार त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत निघालेले आहेत। स्थानिक लोक त्यांना तक्रारी करतायत, ज्यांच्या घरी दुर्दैवी घटना घडलेली आहे, ज्यांचा मृत्यू झालेला आहे, त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या नातेवाईकांची रोहित पवारांनी भेट घेतली, चर्चा केलेली आहे। आणि अर्थात याच वस्तीमध्ये या दारूचा अड्डा आहे त्या ठिकाणी स्वतः रोहित पवार पोचलेले आहेत। पोलिसांनी योग्य वेळी ही कारवाई केली असती तर ही वेळ आली नसती आणि काही व्हिडिओसुद्धा रोहित पवारांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केलेले आहेत, ज्याच्यामध्ये पोलीस पैसे घेत आहेत असे आरोप त्याच्यामध्ये केलेले आहेत, हप्ते घेत आहेत। आणि समोरच म्हणजे अर्थात जर आपण बघितलं तर काही अंतरावरच हे जिथं दारू विकली जात होती, हे विषारी दारू किंबहुना दारू, फुगेची दारू, त्या ठिकाणी रोहित पवार पोचलेले आहेत। आमदार रोहित पवार हे संपूर्ण स्वतः बघतायत, लोकांशी बोलतायत, वस्तीतील लोकांशी या ठिकाणी ते बोलतायत। आणि आतमध्ये पोलिसांनी येऊन इथं कारवाई केल्यानंतर आतमध्ये बरेच गोष्टी दिसत आहेत जे दारू विकण्यासाठी पिशव्या वापरले जायच्या ते पिशव्या देखील या ठिकाणी आहेत। पोलिसांनी आता सांगतायत की काही लोकांनी आम्ही लोकांना ताब्यात घेतलेलं आहे, मात्र हीच कारवाई जर योग्य वेळी झाली असती तर आज अशा पद्धतीने या पांढरेमळ्यामध्ये जवळपास जे 4 ते 5 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे या विषारी दारूमुळं, हे झाला नसता। आणि आता रोहित पवार या ठिकाणी पोहोचलेले आहेत।
आणि आतमध्ये ज्या ठिकाणी ही दारू विकली जात होती तिथं पाहणी करतायत, बघतायत आणि कार्यकर्ते सुद्धा आहेत. सगळं पिशव्या दिसत आहेत या ठिकाणी. दादा, पुणे पोलिसांनी आतापर्यंत इथं कुणाला ताब्यात नाही घेतलं? अरे इथं पोलीस आलेत का महत्वाचा विषय. आम्हाला असं कळतंय कदाचित इथं दुर्दैवाने पोलीस आले पण नाहीयेत आणि सरळ सरळ इथं आपण बघितलं तर अशा पद्धतीने या फुग्यामध्ये दारू विकली जाते. आता जिथं ही विकली जाते तिथं आपण आलोय, मीडिया आले, सामान्य लोक आलेत, पण पोलीस अजून काय आलेलं नाही. आणि सीपींना विचारल्यानंतर म्हणतात माणसं जी हडपसर भागातली मेलेली आहेत ती कशामुळे मेलेत अजूनपर्यंत आम्हाला कॉन्क्रीट पद्धतीने कळलेलं नाही. संध्याकाळपर्यंत आम्ही रिपोर्टसाठी वाट बघू आणि नंतर कळेल. आता म्हणजे काय चेष्टा आणि थट्टा लावली का? आता इथं आलोय कुठं? गरिबाच्या इथं म्हणजे झोपडपट्टीत, माणसं मानणारी झोपडपट्टी. आणि झोपडपट्टीचा माणूस मेल्यानंतर तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करता. आणि श्रीमंताच्या बाबतीत जर काय झालं, एखादी मोठी महागडी गाडी ठोकली नाही तर धडकली, त्यांना मात्र तुम्ही VIP ट्रीटमेंट देतात. हीच पद्धत आहे या CPची. श्रीमंताला मात्र त्या ठिकाणी सुखरूप ठेवायचं. हे फुगे याच्यामध्ये दारू विकली जाते आणि अशा पद्धतीने 20 रुपयाला एक फुगा दिला जातो आणि ह्याच्यातच दारू पिल्यामुळे हे लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. आणि हे उरळी कांचन आणि काळे पडळ याच्या डोंगरामधून हे भरलं जातं. सप्लायर एकच आहे हे पोलिसांना माहिती आहे. एक्साइजली कारवाई केली असं आम्हाला कळालं, पण पोलिसांकडनं या बाबतीत काय केलं जाईल मला माहीत नाही. काही दिवस ही चर्चा राहील आणि नंतर ही विरून जाईल. पण उद्या जाऊन अजून लोक मेले, एकतर हे मेले त्यांना मदत 10-10 लाख रुपये सरकारकडनं देण्यात यावे का? कारण शासनाने नीट काम न केल्यामुळे अवैध दारू विकली गेली, पिली गेली, मृत्यू झाला. सरकार जबाबदार, पोलीस जबाबदार आणि उद्या काय होणार नाही. आणि उद्या जर घडलं तर त्याला कोण जबाबदार हे सरळ सरळ सांगावं. हे बघा, मुख्यमंत्री साहेबांनी अजित दादांच्या बाबतीत सुद्धा सांगितलं आम्ही हे करू ते करू. काय झाले? CBIच्या बाबतीत आम्ही केंद्र सरकारच्या प्रमुख नेत्यांना भेटू, झालं का? काय नाही झालं. त्यामुळे स्टेटमेंट देणं, आम्ही SIT लावू. SIT किती फॉर्म झाल्या? आता मुंबईमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कारामध्ये 15 लोक मेली. काय झालं त्या SITचं? धुळखात पडली. इथं सुद्धा आम्ही कारवाई करू. अरे पण काय कारवाई करणार? आज रात्री तुम्ही ऑपरेशन साफसफाई करणार, मग आधी झोपला होता का? आधी जे काय तुम्ही भ्रष्टाचाराचे पैसे खाल्लेत, हफ्ता खाल्लाय, त्याच्याबद्दल या पोलिसांबद्दल काय करणार? करून टाका नाही CPवर कारवाई. आहे का हिंमत या सरकारमध्ये एखाद्या अधिकाऱ्यावर कारवाई करायची? नाहीतर नेत्यांवर कारवाई करा. कोण जबाबदार आहे याला? पण काही केलं जाणार नाही, फक्त बोलणं. आम्ही कडक कारवाई करू. अरे कडक कारवाईचं काय करता? इथं कडक माणसं मरायला लागले, त्याचं काय करणार? त्यामुळे हे सगळं चुकीचं आहे. दादा, पोलिसांना घटना घडल्यानंतर इथलं स्थळ कळलं, म्हणजे इथं दारू चालू होती ते घटना घडल्यानंतर कळलं. स्थानिकांचं म्हणणं आहे की वारंवार आम्ही तक्रारी दिलेल्या होत्या, इथे यायचे, कारवाई करायचे, तात्पुरती आणि जायचे निघून. पुन्हा चालू होणार दादा हे? मग नाही, आता तुम्हीच बघा. म्हणजे सिस्टमॅटिक पद्धतीने या सगळ्या गोष्टी विकल्या जातात. निवांत आता गावामध्ये सुद्धा काय आहे का नाही मला माहिती. गुटक्याच्या पुढे आता हे माझं असं मत आहे. मला कार्यकर्त्यांना विनंती आहे की 15-18 लोकांचा याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे आणि असं एखादी ठिकाण जिथं दारू विकली जाते तर मला असं वाटतं की हे आपण उद्ध्वस्त करायला आपली हे जबाबदारी आणि उद्ध्वस्त करून टाकावं. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून अशा पद्धतीने या सगळ्या दारूच्या गुच्छेची तोडफोड या ठिकाणी केली जाते. पोलीस अजून या ठिकाणी पोहोचले नाही, त्यांचं असं म्हणणं आहे. जिथं ही दारू विकली जात होती तिथं आपण बघतोय जो काउंटर होता, जी खुर्ची होते, ते सगळं काही तोडफोड या रोहित पवार आणि राष्ट्रवादीचे जे इतर कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून अशा पद्धतीने केली जाते. हडपसर परिसरातील पांढरेमळा या ठिकाणी हा दारूचा गुत्था आहे आणि तिथं अशा पद्धतीने ही तोडफोड केली जाते. रोहित पवार स्वतः या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आपण बघतोय रोहित पवार, आमदार रोहित पवार हडपसर परिसरातील या ठिकाणी
जेव्हा सिस्टम कमी पडते, जेव्हा पोलीस प्रशासन कमी पडतं, आम्हाला एक संदेश लोकांना द्यायचा आहे की आपल्याला काही गोष्टी हातात घ्याव्याच लागतील. आता लहान मुलीवर अत्याचार होतात, महिलांवर अत्याचार होतात, तरी सिस्टम मदत करत नाही. अजितदादांच्या बाबतीत सिस्टम मदत करत नाही. इथं खराब दारू पिऊन गरिबाची माणसं मरतात, तरी सिस्टम शहाण्यासारखी वागत नसेल, जर तिथं काही गोष्टी सिरियस घेत नसेल, तर मला असं वाटतं की लोकांनीच काही गोष्टी हातामध्ये घ्याव्या लागतील. कार्यकर्त्यांनी इथलं जे दुकान आहे ते बऱ्यापैकी तोडण्याचा प्रयत्न तिथं केला, पण इथं जिथं दारू विकली जाते अजूनपर्यंत पोलीस आलेलं नाही. आणि याच्या आधी जेव्हा केव्हा पोलीस आलेले, लोकांचं मत आहे की इथं येऊन फक्त पोलिसांनी पैसे घेतलेले आहेत, कारवाई केलेली नाही. त्यामुळे अशा ठिकाणी जर दारू उघड उघड विकली जात असेल, पोलीस येऊन पैसे घेत असतील, तर पोलीस प्रशासन सुद्धा या दारू विक्रीमध्ये सहभाग आहे, त्यांचा हफ्ते वसुली घेतात, म्हणून मोठ्या प्रमाणात अशी दारू विकली जाते आणि त्यात गरिबाची माणसं आतापर्यंत 18 पेक्षा जास्त मेलेत. कारवाई करू आम्ही, नाही त्या ठिकाणी जेसीबी लावली जाते, बुलडोजर कारवाई केली जाते. हा बघा, गरिबांच्या झोपड्यावरती बुलडोजर चालला मुंबईच्या गरीबनगरमध्ये, पण इथं मात्र दिसत नाही ती कारवाई. काय झालंय, आता मोठे मोठे नेते की जे म्हणणारे हिंदूवर अन्याय होतो, एकतर हे भाजपच्या काळामध्येच मोठ्या प्रमाणात दुर्दैवाने हिंदूंवर अत्याचार होते असं आपल्याला म्हणावं लागेल. आता इथं जे दारू पिऊन मेलेत त्यात हिंदू नाहीत का? दारू विकणारे जे कोण आहेत ते कोण आहेत हे तुम्ही शोधा. बुलडोजर तुम्ही फक्त धर्म बघून तिथं चालवता. मग जिथं अशा चुकीच्या गोष्टी होतात, ज्याच्या सगळ्या गोष्टी केल्यामुळे गरिबाचा तिथं मृत्यू होतो, त्यात हिंदू समाजाचे सुद्धा असतात, तेव्हा हे सरकार कुठे गेले? हे चुरू पोपट्यासारखे बोलणारे, बिळात जाऊन लपणारे बाहेरून आता बोलावं का इथं काय सामान्य व्यक्ती मेले नाहीत का, हिंदू मेले नाहीत का? त्यामुळे राजकारण केलं जातं. बुलडोजर फक्त धर्म बघून तिथं चालवला जातो, पण अशा पद्धतीने जिथं सामान्य लोक सर्व समाजाची दगावतात, मरतात, त्या मात्र बाबतीत तिथं चुपचाप बिळात जाऊन सगळे हे सत्ताधारी बसतात. पुण्यामध्ये येऊन दापोडी पोलिसांनी कारवाई केली, मात्र पुण्यातल्या स्थानिक म्हणजे हडपसर असेल, काळेपड पोलिसांना याची कल्पना नव्हती. पोलीस माहिती देत होती की फक्त उलट्या झाल्या. पोलिसांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला का? अहो, पोलिसांनी सांगत असताना कुठेतरी हे सांगितलं की हृदयविकाराने हे मेलेले. म्हणजे चेष्टा बघा. आता एका म्हणजे ज्या कुटुंबामध्ये एक व्यक्ती मरण पावला, त्या घरामध्ये गेल्यानंतर त्यांनी सरळ सरळ सांगितलं दारू पिल्यामुळे पोटात दुखत होतं, खूप मोठ्या प्रमाणात उलट्या झाल्या, त्रास झाला आणि त्यात ते मेले. आणि पोलिसांना विचारल्यानंतर म्हणतात अजूनपर्यंत आम्हाला कारण कळलेलं नाही. अरे पण ससूनमध्ये गेल्यानंतर, तिथं भांडल्यानंतर आणि काही प्रमाणात आम्ही लोक पाठवल्यानंतर आम्हाला कळलं ना दारू पिऊनच मेलेत. आता हे आम्हाला कळतं नॉर्मल नागरिकांना. पोलीस काय करतात इथं? पोलीस म्हणजे कुठं ना कुठंतरी पाठ राखण करतात कोणाची तरी. आणि एक गोष्ट एक आहे की याच्यामध्ये एक गुन्हेगार स्वतःहून पोलिसांच्या ताब्यात गेलाय. आता तुम्ही बघा, हिस्ट्री बघा, जेव्हा एखादा व्यक्ती मुद्दामून ताब्यात जातो त्यात असं ठरवलं जातं की पुढचं इन्व्हेस्टिगेशन करायचं नाही. त्यामुळे पोलिसांकडनं मुद्दामून या माणसाला सांगण्यात आलं तू पुढे ये, म्हणजे पुढचं इन्व्हेस्टिगेशन झालं नाही पाहिजे. म्हणजे ह्याचा जो मेन शार्क मास आहे, मोठा मास आहे, ज्याने हे सगळं करामती केलेलं आहे, त्याला वाचवण्याचा पूर्णपणे पोलिसांकडनं, पिंपरी चिंचवड सुद्धा या पोलिसांकडनं सुद्धा ते केलं जातं. पाहायला मिळणार का दारू विरोधात? नाही, आता करावं लागेल ना. अशा पद्धतीने जर घाणेरडी दारू येऊन लोक मरत असतील आणि त्याच्यात सामान्य लोकांच्या, आता मी म्हणजे तिकडं पिंपरी चिंचवडला अमोल कोल्हे साहेब तिथं आहेत, आम्ही इथं आहोत, आमचे सगळे पदाधिकारी इथं आलेले आहेत, आम्ही कुठं ना कुठंतरी ही भूमिका घेत आहोत, कारण रस्त्यावर तर उतरावं लागेल. आता इथे असणारे सत्तेतले नेते नाही तर इथले आमदार काय करतात हे बघावं लागेल. आहेत ना तुम्ही सत्तेत, काय करताय? सत्तेत जाऊन विकास निधी पाहिजे, अरे गरीब मरतात त्याचं तुम्ही काय करणार का? मतदानाच्या पुरतं फक्त येणार आणि लोकांना वाऱ्यावर 5 वर्ष सोडणार. पूर्णपणे प्रशासन फेल गेलेलं आहे, पोलीस डिपार्टमेंट फेल गेलेलं आहे, पैसा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी खाल्ला गेला आहे. रोहित पवार आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांकडून हडपसर या ठिकाणी पांढरेमाळा, ज्या ठिकाणी ही विषारी दारू विकली जात होती, इल्लिगल पद्धतीने विकली जात होती, याच वस्तीमध्ये जे आपण हे पत्र्याचं शेड बघतोय, याच ठिकाणाहून ती दारू इथल्या लोकांनी, स्थानिकांनी पिली आणि जवळपास 4 ते 5 जणांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. आणि आता रोहित पवार या ठिकाणी पोहोचल्यानंतर आपण बघतोय त्यांनी जो हा शेड आहे जिथे ही दारू विकली जात होती, ते दारूचा अड्डा संपूर्ण तोडलं जातं आहे. या कार्यकर्त्यांकडून पूर्ण पत्रे तोडले जाते, आतमध्ये टेबल खुर्च्या जे होत्या ते सगळं काही या ठिकाणी तोडलं जातं आहे. आक्रोश अर्थात वस्तीतील लोकांनी रोहित पवारांसमोर व्यक्त केला. रोहित पवार काही लोकांना इथं भेटलेले आहेत, वारंवार तक्रारी देऊन सुद्धा पोलिसांकडून योग्य ती पावलं उचलली गेली नाही आणि आज त्यामुळं अशा पद्धतीने
हे सगळं झालं आणि आता आपण बघतोय राष्ट्रवादीचे जे सगळे कार्यकर्ते आहेत ते अशा पद्धतीने या शेड आहे या पांढरेमळातलं जिथं दारू विकली जात होती इलिगल पद्धतीने विषारी दारू त्याचं पूर्ण या ठिकाणी तोडतायत ते आणि आपण रोहित पवार आतमध्ये स्वतः आहेत वस्तीतील लोकांशी ते बोलतायत आणि पत्रे जे आहेत या शेडचे ते पूर्ण तोडतायत आतमध्ये जे टेबल खुर्ची होती ती देखील या ठिकाणी तोडण्यात आलेली आहे आणि कार्यकर्ते आहेत पोलीस काहीच करणार नसेल तर मग सिस्टमला जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे. पोलीस प्रशासन कमी पडत असेल तर कुठं ना कुठं तरी काही गोष्टी आपल्या हातामध्ये घ्यावं लागेल आणि जर आम्हाला त्या हातामध्ये घ्यायच्या नसतील तर पोलिसांनी शहाण्यासारखं वागावं. इथं खरं तर पोलिसांनी यायला पाहिजे होते. आता हे जे दुकान आहे जिथं हे सगळं पडलेलं आहे पोलिसांनी या मालकावर कारवाई करा. कोण कुठला इथला माणूस आहे जो इथं विकत होता. इथं बऱ्याच पुड्या पडलेल्या आहेत. आता इथल्याच पुड्या पिऊन दारू पिऊन 100% दुर्लक्ष केलं. पोलिसांची जबाबदारी असं वाटत नाही भीती वाटते नाव देऊ देत नाही अरे कसली दहशत कोण आलेत हे त्यांचं काय करायचं करू आम्ही पोलिसांना सांगणार आहे. तुम्ही लगेचच्या लगेच हा जो मालक आहे त्याच्यावर तिथं तुम्ही कारवाई करा. तुझी जागा दारू विकण्यासाठी तू दिलीच का असा आमचा प्रश्न आहे. रोहित पवार आमदार या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि पोहोचल्यानंतर जिथं दारू विकली जात होती त्या संपूर्ण दुकानाचं जे पत्रेचं शेड होतं ते उद्ध्वस्त केलेलं आहे राष्ट्रवादीच्या या कार्यकर्त्यांनी. जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने आतमध्ये हे बघू शकतो हे पत्रे होते या ठिकाणी ते पत्रे संपूर्ण पाडण्यात आलेले आहेत लाथा मारून. त्याचबरोबर टेबल खुर्ची काउंटर देखील या ठिकाणी होते ते देखील पूर्णपणे या ठिकाणी तोडण्यात आलेलं आहे आणि अर्थात रोहित पवारांचं म्हणणं आहे की पोलीस इथं का आले नाही त्यांनी योग्य ती कारवाई का केली नाही. ते इथं आले असते तर त्यांनी विचारायला हवं होतं की या मालकाने इथं अशा पद्धतीने का दिलं. आत्ता सुद्धा आपण बघतोय की राष्ट्रवादीचे हे सगळे कार्यकर्ते हे पत्र्याचे शेड या ठिकाणी तोडतायत. स्वतः रोहित पवारांनी देखील या ठिकाणी आतमध्ये येऊन हे केले आणि आक्रमक झालेले इथले सगळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपण बघतो हा दारूचा अड्डा जो इलिगल पद्धतीने चालवला जात होता तो या ठिकाणी तोडतायत आणि आक्रमक हे रोहित पवारांचे सगळे काय तोडून टाकले. तर इथं दारू विकली जात इथं दारू विकली जात होती म्हणून पोलिसांनी काय इथं घेतलं नव्हतं म्हणून इथं. दादा तुम्ही तोडले पोलिसांनी कारवाई करू 100% पोलिसांनी कारवाई केली पाहिजे होती पण ते करू शकले नाही. त्याच्यामुळे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रोहिताच्या नेतृत्वात आम्ही हा दारूचा धंदा फोडलेला आहे उद्ध्वस्त केला. पोलीस आले नाहीत का. पोलीस आले नाही हे त्यांचं काम आहे पण आता आम्ही रस्त्यावर उतरून आम्ही वारंवार हे करणार. जर सामान्य नागरिकांचे असे जीव जात असतील तर पोलीस प्रशासनाने काय गोटे घेत बसलेत काय. अगदी आक्रोश बघतोय आपण. हे सगळे कार्यकर्त्यांनी हे संपूर्ण जो दारू विकण्याचं हे इल्लीगल ठिकाण आहे ह्याला परवानगीच कशी मिळाली. जर तक्रारी होत्या तर हे कसं काय शेजारचे किती हा ताई 20 वर्ष झालं काय कडे कोण विकत होतं ते दारू ते नाव नाही माहिती. पोलिसांनी कारवाई केली का इथं. नाही कुणी तोडला आता तुम्हाला माहिती आहे का. नाही माहिती. आता तुम्ही इथं काय पाहायला मिळायचं कोण कोण बसायचे इथं. आम्ही कशाला बाया माणसाला लोक यायची का इथं दारू घ्यायला. यायचे दारू हा त्रास होत असेल ना तुम्हाला तुम्ही पोलिसांना तक्रार भीती नाही केली तक्रार नाही केली तक्रार वाटते का त्यांची. सामान्य नागरिकांमध्ये इथल्या लोकांची देखील भीती आहे त्यामुळे पोलिसांमध्ये ते तक्रार अजून आम्हाला भीती वाटते तुम्हाला. लोक जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने घाबरलेली आहेत. नावं देखील घेत नाहीत आणि पोलीस इथं येतात आणि तात्पुरत्या स्वरूपाची कारवाई करतात आणि हे दारूचे अड्डे पुन्हा एकदा सुरू होतात. आणि आता जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने रोहित पवार आणि त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी घुसले आणि त्यांनी हे पूर्ण जे दारूचं या ठिकाणी ठिकाण आहे तो उद्ध्वस्त केलेलं आहे. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई ABP माझा पुणे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट. Thank you.